श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. स्वामी म्हणतात, आजच्या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझ्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे. बाळा, तुझेही दिवस बदलणार आहेत. दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. चिंता करू नकोस, डोळ्यातील अश्रू लगेच पुस. बाळा, वाईट दिवसांची प्रचिती जेव्हा आपल्याला येते तेव्हाच आपल्याला खऱ्या सुखाच्या दिवसांची किंमत कळत असते. म्हणून प्रत्येकाला जीवनात हा असा अनुभव देण्यासाठी स्वामींनीच सर्व काही केलेलं असतं. प्रत्येक वेळी माणसाचे भोग माणसाला भोगावेच लागतात. सर्व काही ठीक होणार आहे. तुलाही आनंदाची बातमी मिळणार आहे. संयम ठेव, सर्व काही ठीक होईल. सहमत असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेव आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. माणूस हा पैशाने नव्हे तर त्याच्या कर्माने मोठा होत असतो. माणसाच्या जीवनात कुठलीही गोष्ट अशक्य नसते. आत्मविश्वासाने प्रयत्न केला तर अशक्यही शक्य होतं. स्वामी नेहमी आपल्या भक्तांना योग्य मार्ग दाखवत असतात. म्हणून आपण स्वामींचे मार्गदर्शन रोज ऐकावे. जीवनात प्रत्येक गोष्ट शक्य आहे. फक्त ती करण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. माणूस कधीही चुकीचा नसतो. त्याला असे काही अनुभव येतात, अशी काही वाईट परिस्थिती येते की त्यानुसार त्याला ते चुकीचे मार्ग निवडावे लागतात. परंतु स्वामी म्हणतात, तू जर अजून थोडा संयम ठेवला असता तर तुला चुकीच्या मार्गावर जाण्याची गरजच पडली नसती. म्हणून अजूनही वेळ गेली नाही. संयम ठेवा, चुकीचा मार्ग निवडू नका. तुमचेही चांगले दिवस येणार आहेत. फक्त थोडासा विलंब होणार आहे. माणसाने कितीही वाईट दिवसांचा सामना केला तरीही चालेल, परंतु कधीही चुकीच्या दिवसांचा अवलंब करू नका. तुझेही दिवस बदलणार आहेत. तुझ्याही जीवनात चमत्कार होणार आहे. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. भिवू नकोस. मी तुझ्या आशीर्वादांसाठी थांबलोच होतो. तुला सर्व आशीर्वाद पाठवत आहे. कोणत्याही क्षणी तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार होऊन तुझे दिवस बदलणार आहेत. बाळा, आजपर्यंत तू जी परीक्षा दिली आहेस तशी परीक्षा काही दिवस आणखी द्यावी लागेल, परंतु तुझा संयम ढासळू देऊ नकोस. माणसं कधीच थांबत नाहीत, ते काही ना काही करत असतात. त्याचप्रकारे तू देखील एक माणूसच आहे त्या ठिकाणी थांबू नकोस. स्वामींनी ज्या नवीन संधी दिल्या आहेत त्या संधींचा उपयोग करून घे. माणसाला असं वाटतं की आता सर्व दरवाजे बंद झाले आहेत, आता कुठेही जाण्याचा मार्ग शिल्लक नाही. परंतु मार्ग शोधला तर सापडतोच. स्वामींकडे मदत मागितली तर स्वामी करतातच. म्हणून मार्ग दिसत नसेल तर स्वामींच्या समोर बस. स्वामी तुला एक नव्हे तर अनेक मार्ग उपलब्ध करून देतील. थोडंसं शोधलं तर तुलाही मार्ग नक्की सापडेल. फक्त स्वामींना हीच अपेक्षा असते की तू प्रयत्न करावे. स्वामी तेव्हा खुश होतील जेव्हा तू स्वतःच्या विकासासाठी धडपड करशील. धडपड करणारा विद्यार्थी असू द्या किंवा धडपड करणारा एखादा व्यक्ती असू द्या, त्याला यश हे मिळतेच, कारण देव त्याची धडपड बघत असतो. देवाला प्रत्येकावर दया येतच असते. परंतु कितीही वाईट परिस्थिती असली तरी माणूस धडपड करत नसेल, काहीतरी करण्याचा प्रयत्न करत नसेल, फक्त हातावर हात धरून बसलेला असेल तर स्वामीही नाराज होतात. कारण जो स्वतःच्या एवढ्या सुंदर जीवनासाठी काहीच करू शकत नाही
त्या व्यक्तीला मदत करूनही तो व्यक्ती काहीच करणार नाही हे देवाला माहीत असतं. म्हणून खरोखर तुम्हालाही देवाची मदत मिळवायची असेल तर धडपड करा, काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. जीवनात फक्त बसून राहू नका. विचार करा, चालना मिळेल. चालना मिळाली की प्रयत्नांना सुरुवात करा. प्रयत्नांना यश मिळाले तर काहीतरी नवीन मोठं करण्याचं स्वप्न बघा. स्वप्न सत्यात उतरेल हे स्वामींनी सांगितलंच आहे. फक्त स्वप्न बघायचं आणि काहीच करायचं नाही असं अजिबात चालणार नाही. ज्यावेळेस माणूस स्वप्न बघतो त्यावेळेस मनात एक निश्चय करायचा की मी हे मिळवणारच. जेव्हा सकारात्मक निश्चय तुम्ही करता त्यावेळेस एक ऊर्जा तुमच्यासोबत नेहमी तुमची मदत करण्यासाठी असते. आणि ही अदृश्य ऊर्जा, ही अदृश्य शक्ती स्वामींचीच असते. म्हणून स्वामी शक्ती ओळखायला शिका. स्वामींची प्रचंड शक्ती तुमच्यासोबत आहे. ज्यावेळेस माणूस एका आशेने एखादं काम करण्यासाठी पूर्ण जोमाने सुरुवात करतो त्यावेळेस देवाची सर्व ताकद त्याच्यासोबत असते. परंतु जर काहीच नाही करायचं आणि फक्त स्वामींकडे मदत मागायची, स्वामीही तुम्हाला मदत करणार नाहीत. स्वामींनी तुम्हाला अनेक संधी दिल्या होत्या, परंतु तुम्ही त्या सर्व संधी गमावून बसला आहात. आता स्वामींची मदत मिळवण्यासाठी तत्पर व्हा, काहीतरी करा. नक्कीच देव तुमच्या सोबत असतील. जीवनात तोच माणूस श्रेष्ठ ठरत असतो जो स्वतःचं दुःख कधीच कोणाला सांगत नसतो. तो फक्त स्वतः एकटामध्ये काही ना काही करत असतो, धडपड करत असतो, धावपळ करत असतो. आपण फक्त त्याच्याकडे बघत असतो की तो काहीतरी करतोय, परंतु आपण कधीच हे जाणूनही घेण्याचा प्रयत्न करत नाही की तो नेमका काय करतोय, का करतोय, कशासाठी करतोय. आपण फक्त मजा बघत असतो आणि जेव्हा तो काहीतरी मोठं करतो त्यावेळेस आपण सर्व आश्चर्यचकित होतो. या धावपळीमागे एक अदृश्य शक्ती त्याची मदत करत असते. जो एकटा पडलेला असतो त्याची मदत करण्यासाठी स्वामी असतात हे कधीच विसरू नका. जो माणूस एकटा निश्चय करतो, सर्व काही मिळवण्याची धावपळ करतो, धडपड करतो, एकटाच प्रत्येक वेळी प्रत्येक संकटाशी सामना करतो, असा व्यक्ती स्वामींना खूप आवडत असतो. स्वामी म्हणतात, बाळा घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त तुझं कर्म कर, तुझं चांगलं काम कर. तुझ्या प्रत्येक कामाला मी स्वतः पावती म्हणून एक सुंदर फळ पाठवणार आहे. बाळा, ज्यांनी तुला हिणवलं, तुझ्या कामामध्ये अडथळा आणला, त्यांना देखील तुला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की तूही प्रत्येक गोष्ट शक्य करू शकतोस. स्वतःला कधीच कमी समजू नकोस. तुझ्याकडेही स्वामींनी अशी शक्ती दिली आहे जी तुला तुझ्या कामामध्ये प्रत्येक वेळी मदत करेल. हा व्हिडिओ बघत असताना तुझ्या आजूबाजूला स्वामी शक्तीचा अनुभव घे. तुझे मन एकदम स्फूर्तीने भरून जाईल की होय, मी आजपासून लगेच सुरुवात करणार आहे. विद्यार्थी असाल तर अभ्यास करा. अभ्यास जेवढा कराल तेवढं मन तुमचं चलाक होईल आणि चलाक मन तुम्हाला जीवनात सर्व काही मिळवण्यासाठी एक मजबूत व्यक्ती म्हणून पुढे आणेल. मन जेवढं धीट असेल, निर्मळ असेल, शुद्ध असेल, साफ असेल, तेवढं तुम्ही जीवनात पुढे जाल. घाबरून जाऊ नका. स्वामींची प्रचंड स्वामी शक्ती तुमच्यासोबत आहे. जे होणार आहे सर्व काही चांगल्यासाठीच होणार आहे. कधीही कोणीही नाराज होऊ नका. स्वामी प्रत्येकाची मदत करतील. आपण सर्वजण स्वामींचीच लेकरं आहोत. स्वामींनीच आपल्याला जीवन दिलं आहे, सृष्टीमध्ये आणलं आहे.
आणि तेच आपले भाग्यविधाते आहेत. म्हणून सर्व काही स्वामींवर सोपवून द्या. चिंता करू नका. फक्त चांगलं कर्म करत राहा. फळही चांगलंही मिळेल. आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर मनापासून आवडला असेल तर सुंदर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.